एकत्र येतो त्यावेळी निश्चितच क्रांती घडते. हे क्रांतीचं स्वप्न तरुणांनी पाहिलं. हलगीच्या कडकडाटात आणि तुतारीच्या निनादात इंदापूर विधानसभेचे उमेदवार सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांचं मंचकाच्या दिशेनं आगमन होतंय. निमसागर ग्रामस्थांच्या वतीनं उत्स्फूर्त असं स्वागत केलं जाते इंदापूर विधानसभेला सामोरे जात असणाऱ्या उमेदवाराचं. इंदापूरच्या विकासाचं ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा जाणता राजा, दीनदलितांचं, पददलितांचं नेतृत्व, दीनदलितांचे कैवारी, पददलितांचे कैवारी सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांचं निमसागर गावामध्ये सुवासिनींच्या शुभ हस्ते औक्षण करून स्वागत केलं जाते आणि मंचकावरती आगमन होते. इंदापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन भाऊ पाटील मंचकावरती आगमन होते. इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती जयकुमार कारंडे यांचं मंचकावरती आगमन होतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो आणि त्यांना आमच्या या सर्व ग्रामस्थांच्या, मतदार राजांच्या, बंधू भगिनींच्या, पत्रकारांच्या वतीनं या निवडणुकीत विजयासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी व्यासपीठावर या आदरणीय साहेबांबरोबर पृथ्वीराज बापू जाचक, विलास बापू वाघमोडे, अशोक भाऊ घोगरे आणि सन्माननीय व्यासपीठ हे सर्वच उपस्थित आहेत. मला आपल्या या प्रचंड जनसागराला सांगायचंय की आपण येणारी विधानसभा आदरणीय हर्षवर्धन पाटलांना जे मत द्यायचं, त्या मत द्यायचं एकच कारण की त्यांनी आजपर्यंत राजकारण करताना सर्व घटकांचा विकास व्हावा या उद्देशानं आपलं कायमस्वरूपी नियोजन केलेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान निमसागर ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतो. यानंतर साहेबांचं सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतोय. सन्मान करतायत प्रदीप कृष्णाजी रणवरे पाटील, प्रकाश बुवासाहेब कदम, खुतबुद्दीन मुलानी आणि गोरखरावजी शेळके. आणि पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय दत्ता गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नम्रपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते सन्माननीय शेखररावजी देशमुख देखील उपस्थित आहेत. साहेब आपलं देखील नम्रपूर्वक स्वागत निमसागर ग्रामस्थांच्या वतीनं. साहेबांचा यथोचित सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर इंदापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय सुदर्शन रणवरे. मी काय भाषण वगैरे करणार नाही. मी फक्त एवढंच सांगणार आहे भाऊ, 15 दिवस झाले मी जरा या प्रक्रियेत नव्हतो. एक माझा मित्र उभा आहे. आता ते मित्रांनी फार आग्रह केला म्हणून मी 10-15 दिवस या प्रक्रियेत नव्हतो. पण पक्षाकडून आणि आमचे नितीन दादा, केसी आप्पा यांनी बऱ्याच वेळेस फोन केले आणि पक्षासाठी काम करायचं सांगितलं. त्यामुळे मी आजपासून ठरवलंय, मित्र गेला उडत, पक्षासोबत आपण प्रामाणिक काम करायचं. तुमच्या कार्यकर्त्यांनी 15 दिवसात जेवढं काम केलंय त्यापेक्षा जास्त काम मी माझ्या आणि माझ्या पक्षाच्या वतीने निमसागर मध्ये येणाऱ्या 5 दिवसामध्ये करून दाखवतो. आणि लोकसभेला जसं आम्ही लीड मिळवून दिलं त्याचप्रमाणे या विधानसभेला सुद्धा तुम्हाला विजयी करण्यामध्ये आमचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर पक्ष प्रवेश होतोय. सन्माननीय सुधीर केशवराव भोसले. आज निमसागर गावामध्ये उद्याच्या 20 तारखेसाठी
जे विधानसभेचं मतदान होणार आहे त्या निमित्तानं आपली सभा आपण आयोजित केलेली आहे. या सभेसाठी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते साखर संघाचे माजी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी पृथ्वीराज बापू जाचक, पुण्याहून मुद्दामून खास आलेले पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि आमचे मित्र दत्ता गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी, पत्रकार मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे सगळे प्रमुख, काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे सर्व प्रमुख आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, निमसाकर गावामध्ये अनेक वेळा सभा झाल्या. निमसाकर गावामध्ये अनेक वेळा आम्ही गेल्या 30-35 वर्षामध्ये बऱ्याच वेळा आलो. पण आजची सभा बघितल्यानंतर 23 तारखेचा गुलाल उधळण्यामध्ये निमसाकरचा सिंहाचा वाटा असेल हे चित्र आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, उद्याची विधानसभेची निवडणूक मी जबाबदारीने या ठिकाणी विधान करतोय. ही ऐतिहासिक निवडणूक आहे. उद्याची इंदापूरची विधानसभेची निवडणूक ही नव्या पिढीवर दूरगामी परिणाम करणारी आहे. इंदापूरच्या विधानसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या संसार प्रपंचावरती दूरगामी परिणाम करणारी आहे. आणि उद्याच्या विधानसभेची निवडणूक या इंदापूर तालुक्याचा चेहरा आणि मोहरा बदलणारी निवडणूक आहे. आणि म्हणून या तालुक्याचा कारभारी कोण असावा, या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांचा संसार प्रपंच कोणाच्या हातामध्ये सुपूर्द करायचा आपल्याला, आणि कोण अशी व्यक्ती आहे की जी सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाऊ शकते, जी सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाऊ शकते, जी शेतकऱ्यांना बरोबर घेऊ शकते, सहकारी चळवळ कोण वाढवू शकतं, दुधाचा व्यवसाय उत्तम पद्धतीने या तालुक्यामध्ये निर्माण करण्याकरता कोण प्रयत्न करू शकतं, नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देण्याकरता म्हणून जी नवीन पिढी टॅलेंट निर्माण झालेला आहे त्या सगळ्याचा विचार जर मित्रांनो करायचा असेल तर महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हा विचार करून आपल्याला उद्या मतदान करावं लागणार. मी आरोप करण्याकरता इथं या ठिकाणी उभा नाही असून 10 वर्ष तुमच्या हातामध्ये जनतेनं सूत्र दिली त्यांच्या हातामध्ये. मागची निवडणूक मी जिंकता हरलो, ठीक आहे, लोकांचा कौल आहे, आम्ही मान्य केला. आज 10 वर्ष झालं मी कोणत्या पदावर नाही, आजही पदावर नाही. सत्ता तुमच्याकडे आहे, अधिकार तुमच्याकडे आहे, प्रशासन तुमच्याकडे आहे, अधिकारी वर्ग सेवेकरता तुमच्यासाठी आहे, सगळी सत्ता तुमच्या ताब्यात आहे, सगळी पद तुमच्याकडेच आहेत. मग या 10 वर्षामध्ये या इंदापूर तालुक्याकरता आपण काय केलं हा जाहीर सवाल या निमसाकरच्या सभेच्या माध्यमातून जे आमचे विरोधी उमेदवार आहेत, जे सत्तेचे उमेदवार आहेत, ज्यांनी सत्ता भोगलेली आहे, तुम्ही ह्या तालुक्याला उत्तर दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आज मित्रांनो ही निवडणूक एक वेगळ्या वळणावरून ठेपलेली आहे. आता इथं आमचे सुधीर भोसलेंनी प्रवेश केला, ते
जंक्शन गावचे उपसरपंच आहेत, त्यांच्यावर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. टाळ्या वाजवून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करा. सभा संपली की 1 तासामध्ये त्यांना फोन येणारच आहे. मागच्या 3 दिवसापूर्वी हजारो युवकांच्या सहित महेश मोंद्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आपल्या पक्षामध्ये